तर राम राम मंडळी, कैसे आहे आप लोग? हेमंतची गाडी नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आपल्याला आपल्या स्वराजला आंघोळ घालायची आहे, त्याचा हा व्लॉग आहे. आणि बघा इथे शिवम कार्तिक दोघे आलेले आहेत. तो बघा मागे आपली गाय वाटते ती दिसते. हां, गाय बांधलेली मागं. आणि हा इकडं स्वराज, त्याला आज आंघोळ घालायची आपल्याला. तर आम्ही इथे त्याच्यासाठी जमलेलो आहे. आणि बघा आपले कार्तिकराव आता शॅम्पूचे पुढे घ्यायला जाणार आहे. आणि ठीक आहे. तर बघा आपला टोटो पण इथं बसलेला आहे आपल्या शेजारी. हा बघा टोटो, एकदम गरीब मस्त कुत्रा आहे बघा, एकदम गरीब. आणि याचा मुलगा घुंगरू पण आपल्याकडे. कुठे गेला घुंगरू याचा पोरगा? कुठेही गेले ते, जाऊ द्या मरू ते, बाहेर गेलं वाटतं फिरायला. तर आता चला आपण घालूयात स्वराजला आंघोळ. मस्त गरम पाणी पण ठेवलेलं बघा, म्हणून घ्या ना बाजूला. हे बघा गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. आता त्याला मस्त आंघोळ घालणार आहे आपण गरम गरम पाण्याने आणि शॅम्पूने. हा बघा, हा आहे घुंगरू, त्याचा मुलगा. घुंगरू, हा बघा, हा त्याचा मुलगा आहे. एकदम येडा आहे, याला काही कळतच नाही. हा एकदम हुशार कुत्रा, एकदम कार्तिक सारखाच हुशार आहे. तर बघा आपण क्लिनिक प्लस शॅम्पू आणलेले आहे स्वराजला आंघोळ घालायला. मजबूत बाल बनेगी. तर बघा आपण आंघोळ करायला त्याला गरम पाणी केलेलं आहे. आज जवळपास गरम पाणी केलेलं आहे बघा. तर मंडळी बघा, आता आपण गोटा आणलेला आहे ना, या गोट्याने याला आंघोळ घालणार आहे. गोट्यात मुळ काय ती जास्त मुळ झाला. गाड भरून द्या ना, एवढं लालमोट काय द्यायला. दादा, अरे अरे तू याला किती पण घासला ना, आणि तू याला फॅरम लावली तर लावली ना, तरी गोरा होणार नाही. शॅम्पूने आंघोळ घातलेली आपण त्याला. आता पाणी टाकणार मस्त एकदम गोरा गोरा पाणी, गोरा गोरा पाणी असंच राहणार. निर्मळ दिसणार, निर्मळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या स्वराजची आंघोळ झालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा. टाटा.